हॅलो. पंच चालू करा तुम्ही, काय बसलाव. बॉल पण आलं. हा तेच ना, प्रवीण गात्राडे आमचे सांगतात तुम्ही असा टाइमपास करू नका. पाणी नंतर नंतर, थांबा जरा. अरे चहा इथं, पाणी नाही. आता बाबा बम बम बोले. हॅलो. तर बघतो आपण या ठिकाणी वशणी विपक्ष सचिन स्पोर्ट्स किरणे असा आज सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. आणि निशांत, चावी कोणाकडे, चावी गाडीची तुझ्याकडेच आहे का? बटन दाब. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू टाकला जातोय. तर विशाल मात्रे गोलंदाजी आपण करतोय. सलामीचं पहिले षटक त्याच्या वाटेला आलंय, परंतु बघतोय मागच्या सामन्याप्रमाणेच पुन्हा एकदा खिलाडी की आपण बघतोय ज्या पद्धतीने खिलाडी अक्षय यावेळेस पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय. एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लेगबायच्या स्वरूपाने आतापर्यंत जमा केली ती किरणे संघानं. अक्षय गोंधळी, त्यानंतर अक्षय माळी. आणि इथे मात्र काय चूक केली आहे. या ठिकाणी आपण बघतोय 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेनिशी धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 3. नक्कीच बॅटच्या साह्यानं 22च्या या धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा धावफलकावर आपण बघतोय. या ठिकाणी पॉवरप्लेचं पहिलं षटक वशणी विपक्ष खेळणे असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. इथे मात्र जबरदस्त स्ट्रोक्स, हा चेंडू मात्र जाईल. पंच काय षटकार, मला वाटलं लेग अंपायर सांगतात. लेग अंपायर बघतात आपण या ठिकाणी षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. थंडीची लाट पसरली आणि आता मात्र आपण बघतोय आमचे जितू माळी वाट बघतायत, कोणी चहा देता का चहा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या एकेरीने आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सचिन स्पोर्ट्स केरणे विपक्ष
वशेणी, चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी विपक्ष सचिन स्पोर्ट्स केरणे अशा दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या फेरीचे सगळे सामने संपल्यानंतर आपण बघतोय दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. नवीन गोलंदाज प्रतीत पाटील आपण बघतोय. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण बघितलं होतं. पहिला गोलंदाज वापरण्यात आला होता गोलंदाज विशाल. त्यानंतर आपण पाहतोय आता मात्र नवीन गोलंदाज प्रतीत पाटील या ठिकाणी प्रतीतचा वापर करण्यात आलाय. कारण आपण बघतोय मागच्या सामन्यामध्ये याच गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली होती. परंतु बघतोय अक्षय गोंधळी त्यानंतर अक्षय माळी या जोडीला मात्र चांगला खेळ करावा लागणार आहे आपल्या संघासाठी. मागच्या सामन्यामध्ये दमदार खेळ केला होता. शेवटपर्यंत आपण बघितलं होतं. तिसऱ्या षटकापर्यंत या ठिकाणी एक जबरदस्त सलामी दिली होती या जोडीनं. आणि आता मात्र आपण बघतोय दुसरा षटक प्रगतीपथावरील धावफलकावर धावा अंकित झाल्या त्यात आतापर्यंत 10. हा चेंडू आता मात्र आपण बघतोय पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात होतं. आणि इथे मात्र आपण बघतोय इशारा मिळतोय स्वैर चेंडूचा, स्वैर धाबेचा. आणि या स्वैर धाबेनं धावफलकावर धाबा एक धाबेनं उंचावते. धावफलकावर धाबा आपण बघतोय 11 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्रतीत गोलंदाजी करतोय आपण पाहतोय. निशांत माळी त्यानंतर अतुल माळी हे दोन स्क्वेअर लेग या ठिकाणी हे दोन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच निशांत माळी आताच दिल्लीचा दौरा करून आलेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक्स लगावलाय. चेंडू जातोय डीप कव्हरच्या रिजन मध्ये. यावेळेस मात्र चेंडूला अडवलं जाईल का नाही, परंतु यावेळेस चेंडूने हरवलाय. चेंडू देतोय 4 धावा तर केरणे संघाला. चार धावा मिळतील या ठिकाणी आपण बघतोय केरणे संघाला. आणि या 4 धाबेनिशी आपण पाहतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त स्ट्रोक्स या ठिकाणी लगावला गेला. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. याही वेळेस चेंडू एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र आपण बघतोय 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 17 धावा या दुहेरीच्या मदतीने आपण बघतोय धावफलकावर जमा झाल्या. सचिन स्पोर्ट्स केरणे विपक्ष चंद्रकांत. इथे मात्र आपण बघतोय रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल बनवलाय. चेंडूला या ठिकाणी आपण बघतोय जातोय षटकारासाठी. धावफलकावर धावा 23 या ठिकाणी आपण बघतोय आमचे अनिकेत माळी यांच्या वतीनं पारितोषिक लावण्यात आलंय विकेट हॅट्रिक साठी. जर का विकेट हॅट्रिक मिळवली तर मात्र तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल ते आमचे अनिकेत माळी यांच्या वतीनं. परंतु बघतोय आपण वशेणी संघाच्या गोलंदाजासाठी हे पारितोषिक लावण्यात आले अनिकेत माळी यांच्या वतीनं. परंतु पाहतोय सद्यस्थितीला या ठिकाणी आपण बघतोय केरणे संघ हवी होतोय. ज्या पद्धतीने मागच्या सामन्यामध्ये अशाच पद्धतीने खेळ केला होता या जोडीनं. खिलाडी के खिलाडी अक्षय कुमार आपल्याला माहिती आहे तशाच स्टाईलनं या ठिकाणी हे 2 अक्षय आपल्या केरणे संघासाठी खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त पण चेंडू जाईल 1 बाउंस सीमा पार चौकार. चौकार पाहायला मिळतो. आणि इथे मात्र आपण बघतो या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचते ते तब्बल 27 या अंकावरती. 27 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय गोंधळी त्यानंतर अक्षय माळी. अक्षय माळी या ठिकाणी आपण बघतोय चांगली किमया करतोय तो अक्षय माळी. यावेळेस चेंडूला उडवलाय. बघूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय का. आता मात्र पहिल्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सेफ लँडिंग होते. पहिला गडी पास झालाय तो अक्षय माळी. जबरदस्त झेल टिपला गेला तो पूजन ठाकूरच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिला विकेट पहिला गडी पास झाला तो केरणे संघाचा.
नवीन फलंदाज अक्षय पाटील. जबरदस्त फलंदाजी ती अक्षय या ठिकाणी बघतोय आपण. अक्षय माळीची आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल धाबा त्यानं केल्या. विचार करायला गेलं तर जबरदस्त इनिंग त्यानं खेळली. जबरदस्त या ठिकाणी आता मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. कार्पेट पद्धतीने फटका खेळला. यावेळेस चूक केली आहे क्षेत्ररक्षकाने. अंतिम क्षणाला चेंडू फील्ड केला जातोय. दुसऱ्या धाब्यासाठीचा संघर्ष पूर्ण होईल का? आणि या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या या दुहेरीने आपण बघतोय. 29 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. जिंकण्यासाठी कितपत धाबांचं आव्हान उभं करतील ते येणारा काळ सांगेल. परंतु सध्या स्थितीला आपण बघतोय 29 धाबा धावफलकावर. जितेश पाटील, नवीन गोलंदाज जितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. बघतोय आपण या ठिकाणी आमच्या अनिकेत माळी यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलंय. आणि वशणी संघाच्या बाजूनं एक जबरदस्त सपोर्टर म्हणून या ठिकाणी आपण बघतोय ते अनिकेत माळी यांना. परंतु पाहतोय सद्यस्थितीला आपण गोलंदाज म्हणून जितेश पाटील नवीन गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात येतोय. 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या आतापर्यंत 29 धाबा. गडी बाद झालाय तो अक्षय माळी याच्या स्वरूपाने. 1 गडी बाद झालाय तो किरणे संघाचा अक्षय माळी. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक्स लगावलाय. चेंडू येतोय. चौकार. 1 बाउन्स. सुनील भाऊ, सुनील माळी. हा चेंडू आता मात्र या ठिकाणी पाहिलं जातंय. पंच लेग बाईज का? हा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय निर्धाव टाकला जातो. आणि अशा परिस्थितीत जीवित मात्रे नवीन फलंदाज आपण बघतोय. जीवित मात्रे, माफ करा, कॅच फलंदाज निखिल माळी. नवीन फलंदाज निखिल माळी आपण बघतोय या ठिकाणी. बाद झालेला फलंदाज अक्षय गोंधळी या ठिकाणी बाद होऊन तंबूत परतलाय. इथे मात्र पंचांनी बोट उंचावलाय आणि फलंदाजाला बाद होऊन तंबूत परतावं लागेल. नवीन फलंदाज कल्पेश गोंधळे आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय
मैदानाकडे रवाना होईल. बाद झालेला फलंदाज आपण पाहिलं अक्षय पाटील. निखिल माळी बाद होऊन तंबूत परततोय. अक्षय पाटील ऑन द स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळेल. कल्पेश गोंधळी ऑन द स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी आपण बघतोय अक्षय पाटील. अक्षय पाटील नॉन स्ट्राईक एंडला आणि कल्पेश आणि इथे मात्र टाळ्या वाजवायच्या आहेत कारण हॅट्रिक कंप्लीट केली गेली या गोलंदाजा करवी. आणि अनिकेत माळी या आपण 1000 रुपये घेऊन या कारण आपण बघतोय 1000 रुपयांचं पारितोषिक मिळतंय. ते विकेट हॅट्रिक घेतल्यानंतर या गोलंदाजाला आमचे अनिकेत माळी जबरदस्त सपोर्टर्स आहेत या वसणीचे. नवीन फलंदाज रोहन गोंधळी. नक्कीच आपण बघतोय एक जबरदस्त पारितोषिक अनिकेत माळी यांनी लावलं होतं विकेट हॅट्रिक साठी आणि पारितोषिक खऱ्या अर्थानं फळाला लागलंय. सक्सेसफुल झालंय कारण आपण बघतोय पारितोषिक तेव्हाच सक्सेसफुल होतं ज्या वेळेस असं मनोमनी वाटतं की आता मात्र कुठेतरी आपल्या बाजूने घडलं जावं, चांगलं घडलं जावं. आणि अशा परिस्थितीत बघतोय आपण बॅक टू बॅक 3 विकेट्स मिळवून या ठिकाणी विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली गेली या गोलंदाजा करवी. आणि नवीन फलंदाज या ठिकाणी ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय रोहन गोंधळी आपण बघतोय 12 चेंडू आपण बघितलं होतं 18 चेंडू मागे तब्बल धावा, माफ करा 12 चेंडू मागे धावा जमा झाल्या होत्या 29. परंतु त्यानंतर या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत धावफलकावर. या 2 धावेनिशी एकूण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 36 धावा धावफलकावर पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. एक और बाकी आहे. कुठे चाललात? 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरची मॅच आहे ना. मग या मला माहिती आम्ही इथे 4 ओव्हरच्याच खेळत होतो ना. ठीक आहे तुम्हाला सांगितलं म्हणतो टॉस उडवताना मी पण नव्हतो मला पण माहिती नाही. ठीक आहे 3 ओव्हर सांगितल्या होत्या वाटतं. टॉस उडवताना सांगितल्या होत्या. ठीक आहे. अरे नक्की काय आहे मला पण 3 ओव्हरचं माहिती. एक मिनिट
चला तर वळतोय सामन्याकडे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. हा चेंडू आता मात्र सुरेख टाकला जातोय. यानंतर मी आपण बघतोय आमंत्रित करेन चिंद्रण संघाचा संघनायक आणि मोह संघाचा संघनायक. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल सरळ सीमारेषे पलीकडे. 4 धावा या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतात. या 4 धावेनिशी आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 40 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आणि आपण बघतोय चिंद्रण आणि मोह या दोन संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉस साठी यायचं आहे. चिंद्रण आणि मोह. हा चेंडू आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा चेंडू या ठिकाणी स्वेर टाकला जातोय आणि या स्वेर धाब्याने आपण बघतोय 1+1 या 2 धाबा मिळतील. इथे मात्र त्याचा फायदा मिळतोय तो किरणे संघाला. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 42 या धावसंख्येवरती. 42 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. व्हाईट+1 अशा 1+1 या 2 धाबा मिळतात. आणि या दुहेरीने आपण बघतोय 42 धाबा धावफलकावर. आता मात्र एक मोठी धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते ती किरणे संघाच्या बाजूनं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. या एकेरीने आपण बघतोय 43 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहे. शेवटचं स्लॉगवरचं षटक पाहायला मिळतंय. गोलंदाजी करतोय पूजन ठाकूर. पूजन ठाकूर या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक या ठिकाणी फेकण्याचं काम करतोय. आपण पाहतोय एकूण धाबा जमा झाल्या त्या आतापर्यंत 43. पाहूयात या शेवटच्या षटकामध्ये अजून कितपत धाबा जमा करण्याचा प्रयत्न करेल तो किरणे संघ. कारण किरणे संघाने आतापर्यंत तरी या ठिकाणी आपण बघतोय समाधानकारक धावसंख्या उभी केली. यावेळेस मात्र पाहायला मिळतंय 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या गेले. या दुहेरीने आपण पाहतोय 45 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. 45 पर्यंत मजल मारली आहे ती किरणे संघानं. जबरदस्त या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते ती वशिणी संघाविरुद्ध आपण बघतोय. तर बघतोय या ठिकाणी पूजन ठाकूर. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी बघतोय खराब चेंडू टाकला जातोय. स्वैर चेंडूचा इशारा मिळतो आणि या स्वैर धाब्याने आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 46 या ठिकाणी आपण बघतोय 46 धाबा. असं वाटलं होतं 3 षटकांच्या अंती एकूण धाबा झाल्या होत्या त्या तब्बल 36, परंतु 10 धावा या षटकामध्ये ऍड झाल्या. आणि इथे मात्र मी म्हणेन की पुन्हा एकदा बॅकफुटला या ठिकाणी पडतोय की काय वशिणी संघ. कारण या धावा जमा करताना संघर्ष करावा लागेल तो फलंदाजांना. आणि इथे मात्र जबरदस्त स्ट्रोक्स. चेंडू जाईल आर्या पार सीमारेषे पार. दमदार आमदार षटकार. सुनील भाऊ बॉल फेक तिकडनं. 17 नंबर आहे. आला. तर बघतोय आपण या ठिकाणी जबरदस्त स्ट्रोक्स लगावला गेला या षटकाराने. आपण बघतोय पहिल्यांदा आजच्या रात्रीतील सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळते 52 धावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्या किरणे संघासाठी. कारण आपण बघतोय 50 ओलांडली आहे आणि 52 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज थोडासा मागणा ठरतोय या षटकामध्ये. आपण बघतोय शेवटचं षटक हे मागणं नक्कीच ठरतंय. आणि इथे मात्र फलंदाज धावाच्या स्वरूपाने बाधून तंबूत परतावं लागेल. एकूण धाबा जमा झाल्या त्या तब्बल 52 आणि जिंकण्यासाठी 53 धाबांचं आव्हान ठेवलंय. 24 चेंडू 53 धाबा.
चला चिंद्रन आणि मोह दोन्ही संघाचे संघनायक मी विनंती करतोय या ठिकाणी आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. चिंद्रन आणि मोह लगेचच यायचंय. आलेत का? ओके. या ठिकाणी मी विनंती करेन 4 षटकांचा सामना आहे. यानंतरचे सामने जे असतील ते 3 षटकांचे असतील कारण अजून एक सामना होईल दुसऱ्या फेरीतला तोही 4 षटकांचा होईल. तर बोलणार आहोत या ठिकाणी दुसऱ्या सत्राकडे आपण पाहतोय. 24 चेंडू. अनिकेत या वरती या. अनिकेत माळी या आपण या. अनिकेत माळी या आपण. आपलंही मनापासून स्वागत. गोलंदाज अभिषेक माळी आणि जीवित मात्रे आणि अंतिम ठाकूर. तर मी विनंती करेन आमचे जितेश माळी आपल्याला विनंती करेन की आपण आताच उपस्थित झालेले आमचे अनिकेत माळी यांचं स्वागत करायचं आहे. विनंती असेल. अनिकेत माळी यांच्या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती करेन. कॅमेरामन इकडे कॅमेरा 1 मिनिट फिरवा. आपण बघतो या ठिकाणी आमचे अनिकेत माळी यांच्या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जाते आमचे अनिकेत माळी. नक्कीच आपण बघतो या ठिकाणी स्वागत केलं जाते आमचे अनिकेत माळी. आणि चहा झाला असेल तर घेऊन या. चहा झाला असेल तर घेऊन या. डबल टिबल घेऊन या पण घेऊन या. तर वळूया 24 चेंडू आणि 53 धाबांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. चेंडू जातोय गोळीच्या वेगानं फाईन लेगच्या रिजन मध्ये. दन 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 करीत चौकार. यावेळेस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार. जीवित मात्रे काय जबरदस्त भन्नाट फलंदाजी चालू केली. अभिषेक माळी सगळ्यात मोठा घातक गोलंदाज किरणे संघाचा आणि त्याच्यावर हल्ला उठवलाय तो या ठिकाणी आपण बघतोय जीवित मात्रेनं. बघूयात आता मात्र अभिषेक माळी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल कारण अभिषेक माळीला मात्र प्रयत्न करावा लागेल चांगल्या गोलंदाजीसाठी कारण 24 चेंडू 53 धाबांचं टार्गेट सेट करून ठेवलंय.
ती या ठिकाणी किरणे संघाच्या फलंदाजांनी, आणि अशा परिस्थितीत हा चेंडू जातोय सरळ सीमारेषे पलीकडे, 4 धावा. चार धावा मिळतात. आणि इथे मात्र आपण बघतोय जीवन कुरंगले, चहा घेऊन या आम्हाला. हा चेंडू जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. आपण बघितलं असेल, पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार, त्यानंतर तिसरा चेंडू चौकार, आणि इथे मात्र चौथा चेंडूवर आला तो या ठिकाणी आपण बघतो निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ झालाय. अभिषेक माळी गोलंदाजी करतोय. जिंकण्यासाठी तब्बल 53 धावा पूर्ण करायचे आहेत. या ठिकाणी आपण बघतोय धाव घ्यायची की नाही या द्विधामनस्येमध्ये अडकला होता हा फलंदाज. अंतिम क्षणाला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक केले या गोलंदाज अभिषेक माळीनं. शेवटचा चेंडू आता मात्र प्रगतीपथावर येईल. आतापर्यंत धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 14. जिंकण्यासाठी गरज असेल ती 19 चेंडू आणि 39 धावांची. 19 चेंडू 39 धावांची गरज या ठिकाणी पाहायला मिळते. बघूयात पुन्हा एकदा गोलंदाज अभिषेक तयार. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू येईल सरळ सीमारेषे पार, षटकार. आणि इथे मात्र आयवा कॅच घेतले. या कोणत्या प्रेक्षकाने आयवा कॅच घेतलाय? ज्या प्रेक्षकाने झेल टिपलाय त्यांनी यायचंय. ज्या प्रेक्षकाने झेल टिपलाय त्यांनी यायचंय. तुमच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे, या लवकर. या लवकर. 100 रुपयांचं पारितोषिक आमचे जितेश माळी यांच्याकडून आयवा कॅच साठी ठेवलं होतं. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या प्रेक्षकासाठी, कारण जबरदस्त त्याने झेल टिपला षटकाराच्या पलीकडे. आणि धावफलकावर धावा जमा झाल्या त्या 20. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि गरज असेल ती 33 धावांची. नवीन गोलंदाज अतुल गोंधळी. अतुल गोंधळीच्या हातामध्ये चेंडू दिला. आपण बघतोय 18 चेंडू आणि 33 धावांची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं. पॉवर प्लेचं पहिलं षटक, मागडं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि पहिल्या षटकाच्या अंती आपण बघतोय धावा जमा झाल्या त्या 20. आता मात्र शेवटचे 18 चेंडू आणि गरज असेल ती 33 धावांची. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी बघायला मिळते. जबरदस्त खेळ टाकला होता जीवित मात्रेनं. पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त स्ट्रोक्स या लगावले होते. 20 धावा त्यानं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं, 20 धावा जमा केल्या. आणि इथे मात्र आपण पाहतोय नवीन गोलंदाज अतुल गोंधळी. अतुल गोंधळीच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर आपण पाहतोय एकूण धावा जमा झाल्या आतापर्यंत 20. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 17 आणि गरज असेल ती 33 धावांची. 17 चेंडू 33 धावा. हा चेंडू आता मात्र आपण बघतोय जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि एकच धाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. या एकेरी धाब्याने आपण बघतोय 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय तो वशेणी संघ. आणि आता मात्र आपण बघतोय जिंकण्यासाठी पूर्ण करायच्या त्या 53 धावा, परंतु गरज असेल आता मात्र 16 चेंडू आणि 32 धावांची. 16 चेंडू 32 धावा. आव्हान थोडंसं खडतर नक्कीच असेल, परंतु बघूयात. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते निखिलच्या माध्यमातून असं वाटलं होतं झेल घेतला जाईल का, परंतु थोडासा चेंडू शॉट आला त्याच्या समोर. आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळते. या एकेरी धाब्याने आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या 22. गरज असेल ती 15 चेंडू आणि 31 धावांची.
15 चेंडू 31 धावा. इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त केल्या ब्रंट एंकरमॅन ज्याने LED बेल्ट्स बनवल्या होत्या. तशाच पद्धतीने आपण बघतो या चमचमत्या बेल्ट्स आता मात्र या ठिकाणी पडल्यात आणि पहिला गडी बाद झालाय तो वशेणी संघाचा. अक्षय पाटील नवीन फलंदाज. अक्षय पाटील नवीन फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय. अक्षय पाटील ऑन द स्ट्राइक या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न सरळ फेक यष्टांच्यावर करायला सांगत होता गोलंदाज, परंतु या ठिकाणी कव्हरिंग साठी कोणी नसल्या कारणाने ते आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. धावफलकावर धाबा एकूण आपण बघतोय 22 धाबा. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येक निर्धाव चेंडू मी म्हणेन या ठिकाणी बॅकफुटला टाकेल आणि इथे मात्र आपण बघतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 31 धावांची. 12 चेंडू 31 धावा हे षटक मी म्हणेन की जबरदस्त निर्णायक ठरलं, कारण अवघ्या 2च धावा या षटकामध्ये आल्या. एक गडी बाद झाला, सलामीचा पहिला गडी बाद झाला तो फलंदाज अंतिम ठाकूर. परंतु इथे मात्र आता जीवित मात्रेला काहीतरी करावं लागेल. जीवित मात्रेला सर्वस्वी जबाबदारी घ्यावी लागेल जर का सामना जिंकून द्यायचा असेल तर, कारण आपण बघतोय शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल ती तब्बल 31 धावांची. तर बघतो आपण या ठिकाणी आता मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक 31 धावांची गरज. पंचांचा इशारा इथे मात्र चेंडू स्वैर टाकल्याचा आणि या स्वैर धावेनं यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय आणि इथे मात्र जबरदस्त जेल टिपला जातोय. फलंदाज बाद होईल. जीवित मात्रेच्या खेळीचा अंत या ठिकाणी पाहायला मिळतोय. जीवित मात्रे बॅक टू द पवेलियन. इथे मात्र मोठा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय तो वशेणी संघाचा. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जीवित मात्रेसाठी काय जबरदस्त खेळ त्याने त्याच्या माध्यमातून दाखवला आपल्या संघासाठी. एकाकी झुंज नक्कीच दिली होती, परंतु ती झुंज यशाच्या वाटेकडे घेऊन गेली नाही. इथं मात्र आपण बघतोय नवीन फलंदाज प्रतीत पाटील. नवीन फलंदाज प्रतीत पाटील आपण पाहतोय धावफलकावर धावा तिथे स्थिरावलेल्या. इथे मात्र चेंडूला ढकलला. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न पूर्ण होईल का? आणि इथे मात्र 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत आणि या दुहेरीने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 25 धाबा.
प्रतीत पाटील आपण बघतोय या ठिकाणी 25 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती 28 धाबांची. 28 धाबांची गरज. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र कोणती चूक केली जात नाहीये. फलंदाज बांधून तंबूची वाट या ठिकाणी दाखवली आहे. पुढचा गडी बाद होतोय तो वसणी संघाचा. नवीन फलंदाज अष्टांग पाटील या ठिकाणी आपण बघतोय नॉस्ट्राईक एंडला ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय फलंदाज प्रतीत पाटील. बाद झालेला फलंदाज अक्षय पाटील बाधून तबूत परतलाय. प्रतीत पाटील पंचांचा इशारा या ठिकाणी स्वैर चेंडूचा इशारा मिळतोय. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही गरज असेल ती 27 धाबांची. उर्वरित चेंडूर मागे पहिलं षटक काय जबरदस्त खेळला होता तो जीवित मात्रे आणि त्यानं बघितलं होतं 20 धाबा जमा केल्या होत्या. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातोय. इथे मात्र आपण पाहतोय इथे मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक केलं जात आहे. आता मात्र वशिणी संघ थोडासा बॅकफुटला जाऊन पोहोचलाय कारण शेवटचे 6 चेंडू आता मात्र शिल्लक असतील आणि गरज असेल ती तब्बल 27 धाबांची. धावफलकावर आपण बघतोय 26 धाबा धावफलकावर जमा झाले. शेवटचे 6 चेंडू 27 धाबांची गरज. रोहन गोंधळी शेवटचं षटक या ठिकाणी आपण बघतोय. रोहन गोंधळीच्या हातामध्ये देण्यात येईल आणि 6 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 27 धाबांची. 6 चेंडू 27 धाबांची गरज. इथे मात्र चेंडूला उडवलंय. 5 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 26 धाबांची. 5 चेंडू 26 धाबांची गरज. एक चेंडू या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करून देऊ शकतो केरणे संघाला, परंतु 1-2 मोठे फटके या सामन्यामध्ये आणि इथे मात्र फलंदाज बाधून तंबूची वाट आपल्याला पकडेल आपण बघतोय. धन्यवाद मयुरेशजी माळी. आपल्याला जीवन कुरंगळे मयुरेश माळी मयुरेश नाही जीवन कुरंगळे आणि विशाल पारशी आहेत म्हणजे मयूर मारलेला आहे. जीवन धन्यवाद आपल्याला. चला प्रवीण गाताडे आलेत पुढच्या मॅच साठी पंच म्हणून. हा चेंडू जबरदस्त टाकला जातोय.
लेग बाईज. आता बघतोय आपण या ठिकाणी एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अरे जीवन इथं आणि हा सामना जिंकलाय तो किरणे संघानं. आपण बघतोय वशिणी संघाविरुद्ध. मी जितेश पाटील या गोलंदाजाला मी आमंत्रित करेन. आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं. आमचे अनिकेत माळी यांनी आपल्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक लावलं होतं. मी विनंती करतोय अनिकेत माळी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते ते पारितोषिक द्यायचंय.